नमस्कार, मी गौतमी शिकलगार. तरुण भारत समाजच्या आजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून पावसानं चांगली उसंत घेतली असून पंचगंगा नदी पुन्हा पात्रात परतली. एकीकडे पूर परिस्थिती ओसरल्यानं मोठा दिलासा मिळाला असतानाच दुसरीकडे जिल्ह्यात अपघात, आंदोलन आणि गुन्हेगारीच्या काही गंभीर घडामोडी समोर आल्या. घेऊयात या सर्व बातम्यांचा वेगवान आढावा. कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला. पंचगंगा नदी पुन्हा पात्रात परतल्यानं मंदिराची शिखरे दिसू लागली आहेत, तर आर.के. नगर भागात पाण्याचा ठणठणाट, नागरिक संतप्त. मुंबईहून गारगोटीकडे येणारी कार शेळेवाडीजवळ ओढ्यात कोसळली. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे 6 प्रवासी सुखरूप बचावले. शहरातील कळंबा इथं रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकाचा बळी. संतप्त नागरिकांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून केले तीव्र आंदोलन. कागलमध्ये लव्ह जिहादच्या संशयावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. तरुणीच्या शोधासाठी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू. इचलकरंजीतील भर रस्त्यातील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी रेकॉर्ड्सवरील गुन्हेगार 6 जण पोलिसांच्या ताब्यात. 5 संशयितांना 4 दिवसांची पोलीस कोठडी. पाहुयात यासह जिल्हाभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात गेल्या 4 दिवसांपासून पावसानं चांगलीच उसंत घेतली. परिणामी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली असून नदीची पाणी पातळी 26 फुटांवर आली. गेल्या आठवड्याभरापासून पात्राबाहेर गेलेली पंचगंगा नदी आज सकाळी पुन्हा पात्रात परतली असून पुराच्या पाण्यात बुडालेल्या मंदिरांची शिखरे आता स्पष्ट दिसू लागली. एकीकडे पंचगंगा नदी पाणी पात्रात आली असताना पाणीच पाणी असणाऱ्या जिल्ह्यात मात्र आर.के. नगर परिसरात पाणी प्रश्न अत्यंत गंभीर बनलाय. नदी उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था झाल्यानं नागरिक संतप्त झाले आहेत. येत्या 4 दिवसात पाण्याचा प्रश्न न सुटल्यास रस्त्यावर उतरून रास्ता रोको करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय. महापालिका अधिकाऱ्यांच्या घरात 2 दिवस पाणी सोडू नका, म्हणजे त्यांना नागरिकांचे हाल समजतील, असा तीव्र संताप नागरिकांनी व्यक्त केलाय. पाहुयात नागरिकांचा संताप. सगळ्या आर.के. नगरमध्ये 100% वसुली आहे पाणी बिलाची. एकाची 5 पैसे बाकी नाही आहे. एकाची. उलट कोल्हापुरात कितीतरी कोटीनं बाकी आहे. इथं 5 पैसे कोणाची थक बाकी नाही, काय नाही. प्रत्येक महिन्यात प्रत्येक वेळी लोक बिल भरतात, पण बिल पूर्ण भरतात. कुणाचंही बिल थक बाकी नाही, कशीही थक बाकी नाही. पण पाण्याची नेहमीच बोंबोम आहे. अशी बोंबोम आहे न सांगण्यापर्यंत बोंबोम आहे. म्हणजे ते तिने दखल घेतली पाहिजे. कोणीही बिल न भरता असं नाही आहे. सगळ्यांची बिलं 100% भरतात, सगळं भरतात. तिथं थकबाकी असून त्यांचे पाणी त्यांच्याकडे 24 तास असते. भले एक दिवस आड तर पाणी येऊन दे, 1 तासभर तर आलं पाहिजे. एकाही नळाला कुठल्या फोर्स पाणी आलं की 2 गागरी भरले की पाणी संपलं. बिलं भरते तर पाणी यायलाच पाहिजे ना. तर गेले 1.5 महिना झालं आम्ही जल अभियंत्यांशी त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करतोय, त्यांच्या इतर अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट करतोय. तर त्यांनी एकच सांगितलं की बाबा ठीक आहे, काही दिवसापूर्वी नदीचा त्या ठिकाणी पाणी पातळी खालवली होती, त्यावेळी प्रॉब्लेम होता. ते तेवढे 8 दिवस लोकांनी समजून घेतलं. पण त्याच्यानंतर सुद्धा लोकांना जर तुम्ही 10 आणि 15 दिवस झालं जर लोकांना पाणी देत नसाल, तर आज त्यांना आम्हाला फक्त प्यायला तरी पाणी द्या लोकांना, अशी सांगायची वेळ आली. काल आम्ही जल अभियंत्यांना भेटून त्या ठिकाणी त्यांना सांगितलं, निवेदन दिलं. त्यांना निवेदनाद्वारे सांगितलं की बाबा आमच्या या लोकांना तुम्ही 1 दिवसाआड पाणी मागतात, ती 1 दिवसाआड तुमचं सुरळीत होत नाही, तोपर्यंत त्यांना 3 दिवसातून एकदा 1 तास पाणी तरी त्या कॉलनीतील लोकांना द्या, जेणेकरून त्यांना प्यायला पाणी तरी भेटेल, अशी त्या ठिकाणी त्यांना विनंती केली. मुंबईहून गारगोटीकडे येत असलेल्या एका 4चाकी वाहनाचा शेळेवाडी गावाजवळ पहाटे 4च्या सुमारास भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं कार थेट रस्त्यालगतच्या ओढ्यात कोसळली. अपघाताच्या वेळी वाहनात 6 जण प्रवास करत होते. सुदैवानं अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व 6 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत. घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. क्रेनच्या सहाय्याने वाहन बाहेर काढण्यात आलं असून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून बचाव कार्याची पाहणी केली. शहरातील कळंबा येथील साई मंदिर परिसरातील मुख्य रस्त्यावर पडलेल्या एका मोठ्या खड्ड्यानं आणखी एका नागरिकाचा बळी घेतलाय. या खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले शाहू गल्ली येथील रहिवासी राजेंद्र रामचंद्र गायकवाड वय 47 यांचा उपचारादरम्यान शुक्रवारी संध्याकाळी मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी शनिवारी अपघातस्थळी मृतदेह ठेवून महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन केले. शहरातील सर्व धोकादायक खड्डे तातडीनं दुरुस्त करावेत आणि दोषित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली. या घटनेमुळे कळंबा परिसरात हळहळ व्यक्त होत असून महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कोल्हापुरातील कागल शहरात लव्ह जिहादच्या कथित घटनेवरून वातावरण चांगलंच तापलं होतं.
कागल तालुक्यातील माकवे गावातील एका तरुणीला लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप करत सकल हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कागल पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने या संदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची सुद्धा भेट घेतली होती. जोपर्यंत संबंधित मुलगी शोधून मिळत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यासमोरून हलणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्यानं कागल शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र आता कागल शहरात तरुणीच्या प्रकरणावरून निर्माण झालेल्या तणावाला अखेर पूर्णविराम मिळालाय. संबंधित तरुणीला पोलिसांनी शोधून तिच्या आई वडिलांच्या ताब्यात दिलंय. त्यामुळे दिवसभर सुरू असलेल्या आंदोलनानंतर परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे. या संदर्भात प्रतिक्रिया देताना DYSP आप्पासाहेब पवार काय म्हणतायत ते पाहूया. परवा रात्री आपल्याकडे माकवे गावातील एक मेजर म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त वयाची हिंदू मुलगी व इतर धर्मीय मुलगा हे आपल्याकडं एका वकिलाला सोबत घेऊन हे दोन्ही 18पेक्षा जास्त वयाचे असल्यामुळे आपल्याकडे आले होते. आम्ही एकत्र राहणार आहे असं सांगत होते. मुलगीची इच्छा त्या मुलासोबत राहण्याची असल्यामुळे आपण तिचं काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न केला. तिच्या आईवडिलांनी पण काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न केला, तर ती तिच्या हाताला धरून राहिली. त्यामुळे तिला आपण पुढच्या दृष्टीनं निरीक्षण गृहात ठेवलेलं होतं. परंतु आईवडिलांची मागणी आणि तिच्या काउन्सिलिंग झाल्यानंतर ती आज पुन्हा आईवडिलांच्या सोबत गेलेली आहे. तिला आईवडिलांच्या रितसर ताबा देण्यात आलेला आहे. इचलकरंजी येथील डेक्कन चौक परिसरात भर रस्त्यात एका युवकावर कोयत्या आणि तलवारीने पाठलाग करून जीवघेणा हल्ला करणाऱ्या 6 संशयितांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये पोलिसांनी रेकॉर्ड्सवरील गुन्हेगारालाही जेरबंद केलं. यातील 5 संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तर एका अल्पवयीन मुलावर बालन्याय कायद्यानुसार कारवाई सुरू आहे. प्रसाद संजय मस्कर, प्रतीक संजय मस्कर, यश संदीप ओगले, जय संदीप ओगले आणि सारंग अजित नलवडे अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावं असून या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. वारंवार नोटिसा बजावून सुद्धा थकीत कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मोठ्या व्यावसायिक आणि उद्योजकांवर पुलाची शिरोली ग्रामपंचायतीने अखेर कडक कारवाई केली. ग्रामपंचायतीच्या वतीनं गावात अत्यंत आक्रमक आणि धडक मोहीम राबवत थकबाकीदार असणाऱ्या प्रमुख व्यावसायिकांच्या दारासमोरील रस्ते थेट JCBच्या सहाय्याने खोदून त्यांची वाहतूक बंद करण्यात आली. याशिवाय त्यांचे पाण्याचे नळ कनेक्शन सुद्धा तात्काळ तोडण्यात आले. ग्रामपंचायतीच्या या कठोर कारवाईमुळे परिसरातील इतर थकबाकीदार व्यावसायिकांचे धाबे दणारलेले पाहायला मिळतात. कोल्हापूर शहरात वाढत्या गुन्हेगारांची पार्श्वभूमीवर पोलिसांनी रेकॉर्ड्सवरील गुन्हेगारांवर करडी नजर ठेवली. आज शहरातील 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत 160 गुन्हेगारांची ओळख परेड करण्यात आली आहे. 160 सराईत गुन्हेगारांना शाहूपुरी पोलीस ठाण्यात एकत्र बोलावून प्रत्येक गुन्हेगाराची सध्याची माहिती, वास्तव्य, व्यवसाय आणि हालचालींची माहिती पोलिसांनी तपासून घेतली. शिवाय यापुढे पुन्हा गुन्हा कराल तर याद राखा अशी सक्त ताकीद सुद्धा शहर DYSP प्रिया पाटील यांनी दिली. तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापूर जिल्हा आणि परिसरातील अशाच ताज्या आणि वेगवान अपडेट्ससाठी पाहत रहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. आमच्या तरुण भारत YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.